पहिल्यांदा त्यांनी एवढं फ्रेश तेल दिलं. काय केलं? फ्रेश तेल दिलं डायरेक्ट. मी तर ते पोळीचं असतं ना ते दिलं. हे बघा गाईज, काय बनणं सुरू आहे. इधर बन रही है वांगे की सब्जी और वो भी केटल में बन रही है. वांग्याचं भरीत. वांग्याचं भरीत बनणं सुरू आहे ते गाईज. पण केटल मध्ये बनवणार गाईज. म्हणजे माझ्या स्किल्स तुम्ही बघू शकता. केटल मध्ये कोण आजपर्यंत वांग्याचं भरीत? अगं बाई, हा टिल्लू टिल्लूचं काम नाहीये केटल मध्ये वांग्याचं भरीत बनवणं. बापरे. आता काय माहित काय बनते गाईज, दाखवेन मी तुम्हाला. ची. काळी पडते काही लगेच. हा, पाण्यात ठेवावं लागतं त्याला. हा ना. बेस्ट शेफ. ब्लॉगर तुम्ही उठून पाणी पण आणू शकता. तुम्हाला जर वांगे काळे होतात दिसत असतील तर. इथं तुम्ही थोडं घालवायची काही गरज नाही. तुम्ही काय पाहुणे नाही इथं. तुमच्याकडे काही आहे का? गावही नाहीये. तुमच्याकडे काही आहे की नाहीये? हे बघा गाईज, यांची रूम. शेण आहे प्लीज. मला सांग, काय आहे का ते हे ठेवायला? थांब, हे आहे काय ठेवायला? पाणी. टिफिन होता ना तो. हे आणू का मग? का नको? जाऊ दे, राहू दे, लगेच टाकते. अरे मग ते केटल मध्ये पाणी नाही टाकत ना. राईट. कांदा वरून टाकलेलं आवडतं तुम्हाला की याच्यात हे कर? वरूनच छान लागतं. वरून कसं चांगलं लागेल? आम्ही वरूनच खातो. तुम्ही कसं खाता? आम्ही कांदा परतून खाता. आम्ही कधी हे कधी ते, आमचं कॉम्बो चालत असतं. हे बघा गाईज, ही आवरत राहते, ही स्वच्छ ठेवत असते गाईज. आणि कट टू दिस पर्सन. आणि मी काय करेल? झोपले. अरे काय म्हणजे माहिती का, आज आम्ही आंबे ढापायला गेलो होतो. कुठून थापले तुम्ही आंबे? थापलेच नाही, पण लगेच घाबरली. वॉटर अँड लँड मॅनेजमेंट अशा कामामध्ये खूप हे बरं. कोण? हा, सकाळी काय डायलॉग मारला? उचलून खिशात टाकायला मी. उचलून खिशात टाकायला मी पक्की. कोणतरी मंत्री काही कोण येणार होतं तिथं, आमदार काहीतरी. तर त्याचे हार लटकवलेले. मग मला ती फुलं आवडले. मग एक फुल घेतलं तर हारातलं काय होते? आंबातच दान मिळालं नव्हतं का? त्याला जेसीबीने हात घालणार होते. तिला फुलं आवडलं. लटकवलेलं. चालता चालता त्याचं फुल तोडून घेतलं. आम्ही मधून आलो त्या हाराच्या साईडला. तुला भेटायला आलतच ना त्याच दिवशी. चांगलंय ना, आवडला घेतला. आयडिया तर तिचीच होती. ओ माय गॉड. माझी फक्त आयडिया असती, पण मी अशी रिअल मध्ये काही आवडत. धापत नाही का तू? धापत नाही. मला ढापू वाटलं तरी पण मी मन मारून जगते. ही माझी रिअल मन मारून जगते. हो. A few moments later. गाइस, रात के 2:23 हो चुके हैं. हम है so judgmental people, you know. आणि आम्ही आहेत CSMSS N3 रूम नंबर 24 मध्ये. आणि हे बघा, येस गाईज, कोण आलेलं आहे देशमुख सरांच्या हॉस्टेलमध्ये. देशमुख सर हाय. काय बोलताय तुम्ही? ब्लॉग बघितला असेल तर मला हाय करून टाका कमेंट मध्ये. दुसऱ्या दिवशी देशमुख सर एंट्रीच्या खाली. देशमुख सर माझी मैत्रीण खूपच काय म्हणतात, डॅशिंग आहे. डॅशिंग. सो डोंट वरी देशमुख सर, काही खातिरदारी नाही केली तरी पण चालेल. पण मी राहून गेले आरामात 2 दिवस. येस येस. तेव्हा गाईतलेली आहे. तर गाईज, आम्हाला काय करायचंय? आम्हाला काही करायचं नाहीये, पण हा टाइम आता खूप वर्षांनी. आणि असा टाइम तर येणार नाही परत नाही येणार. काय माहित कधी. नाही, 3 वर्ष ते चक्कर होईल ना माझ्या हॉस्टेलला. पण एवढं असं नाही होणार. काय माहिती, फर्स्ट टाइम आहे ना, असं 6 वर्षानंतर. तर आम्ही एवढ्या गप्पा मारल्यात गाईज. DSP माहीत असेल, डान्स रत्न प्रतिष्ठान, बरोबर. खूपच गप्पा मारल्यात आपण. अजून पण झोपच येत नाही. 2:23 झालेले. A few moments later. तेरी महफिल में ये दिल जले आए, एक एहसान कर अपने मेहमान
पर एक एहसान कर, दे दुआ तुझे उम्र भर के लिए, सलामे इश्क मेरी जान जरा कबूल कर लो, तुम हमसे प्यार करने की जरा सी भूल कर लो, मेरा दिल बेचैन है मेरा सफर के लिए। हो गया. मस्त गाणं आहे, खरंच मस्त गाणं आहे. The next day. फिट चेक गाईज, फिट चेक. कसं वाटतंय आम्ही काय म्हणतो. त्या मॅडमचं हॉस्टेल बघा गाईज. इथे मी 1 नाईट स्टे करून चालली आहे. येस तसंच घ्यायचंय. एवढं नटून थटून पाणी भरताना गाईज. तर मी या हॉस्टेलला 1 नाईट स्टे केलेला आहे. A few moments later. राधा कृष्ण कृष्ण. हाय गाईज. कुठं आलात तुम्ही. अब देवपूजा झालेली आहे गाईज आमची आता जस्ट. आता आम्हाला पेटपूजा करायची आहे. The next day. तर हा आहे सुयश. सुयश का सुयश. तर माझ्या दादांचे चाइल्ड आहेत गाईज. चाइल्ड 2 जण ट्विन्स आहेत, 1 जण असा सिंगल झालेला आहे गाईज. त्याच्यातला हा सुयश. यश कितवीला आहेस तू. यश जस्ट 12 झालेली आहे गाईज. बोल हाय म्हण ना माझ्या ऑडियन्सला. हाय ऑडियन्स. फक्त 230 माझ्या ऑडियन्सला तुम्ही पहिल्यांदा भेटताय. काय म्हणायचंय तुम्हाला. मी यूट्यूब कंटिन्यू केलं पाहिजे की नाही. केलं पाहिजे. सबस्क्राइबर करो, शेअर करो. वेट गाईज, हे मागून जे भुकतायत त्यांना मी फेस रिव्हील करते त्यांचे. त्याच्यातला एक प्रोड्युसर आहे आणि एक चॅनलचा हँडलर आहे. सो टाडा. तो मैंने फेस रिवील नहीं किया अपना. हे खूप मोठा युट्यूबर आहे गाईज. माझे सबस्क्रायबर जर तुम्हाला पाहिजे असेल डिस्क्रिप्शन मध्ये माझी लिंक असेल, त्याच्यावर सबस्क्राईब करून 200+ करा आणि या युट्यूब चॅनलला 1K+ करा असं माझं म्हणणं आहे. आणि असं सपोर्ट राहू द्या. सबस्क्रायबर लाईक तुमचं लय सारे कमेंट्स येऊ द्या. कमेंट्स करून सांगा आम्ही काय करू. आता आम्ही अजून 2 दिवस आहे तर आम्ही कुठं जायचं काही नाही सांगा. ओके. आणि मी काय म्हणते, तुझं युट्यूब चॅनलचं नाव काय. माझ्या युट्यूबचं चॅनलचं नाव आहे व्हायरल मूवी क्लिप्स. तर ते डिस्क्रिप्शन मध्ये दिले असेल, त्याचा सबस्क्राईब करा आणि व्ह्यूज वाढवून द्या. टाळा गाईज. तर हा आहे हँडलर जो सगळं करतो. माझे सबस्क्रायबर किती असेल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट मध्ये सांगा. खूप मोठा युट्यूबर आहे गाईज हा. मी खूप चिन्नू आहे याच्या पुढं. तर गाईज याच्या नंतर तुम्हाला भेटवते मी चॅनलच्या प्रोड्युसरला गाईज. हॅलो गाईज. जसं की तुम्ही प्रियादीचा व्लॉग्स बघतात तर त्याला 1 मिलियन पर्यंत पोहोचून टाका. येस. धन्यवाद. गेले ना तुम्हाला एक रैंडम गिव अवे करू आपण. रैंडम सब्सक्राइबर्स को आईफोन गिफ्ट किया जाएगा. आईफोन प्लस. रैंडम सब्सक्राइबर्स को आईफोन गिफ्ट किया जाएगा जो ज्यादा कमेंट करेंगे. गाइस हे मला इधर का ना उधर का ना घाट का ना कुछ करने देंगे ये गाइस. मेरे को मेरा जेब खाली कर देंगे. आईफोन मी स्वतः नाही वापरत आणि सबस्क्रायबरला गिव अवे करू का. ओप्पोचा फोन देऊ. नोकिया देऊ तुम्हाला. तर हा आहे गाईज बबल. सुयश नंतर बबलचं बबल येतो आमचा 2nd नंबरचा. पण हे दोघं ट्विन्स असल्यामुळं हे मोठा आहे. काहीतरी 1 मिनिटाचा फरक आहे दोघांमध्ये. तर हा बबल म्हणतो आम्ही याला. बबल आहे हा गोलू मोलू. याचं नाव आहे अभय. यू नो अभय आहे.
सबसे छोटा सबसे खोटा बंटी. खोटा नाहीये, एवढा आगाऊ आहे हे. मिठी, यु नो मिठी. माझ्या सबस्क्रायबरला मिठी, याचं तिचं दुसरं रूप वाटते मला कधी कधी. एवढा खोडकर आहे, नॉटी बॉय आहे आमच्या घरातला. तर याचं नाव आहे बंटी, आम्ही लाडानी बंटी म्हणतो. नाव आहे आदित्य. माझे सबस्क्रायबर प्रोड्युसर कोणी नाहीये, चॅनलचा ओनर गिनर मी आहे. ओके ओके. सबस्क्राईब करा. मग मी कसं काय ऐकलं हा प्रोड्युसर आहे तुझं ते चॅनल? म्हणायला तसंच असतं. ओके काय, पण स्वतःचा ब्रँड तयार करायला ते ब्रँड तयार करायला तर तुम्ही सांगा त्याचे सबस्क्रायबर किती असते. कमेंट में जल्दी बताए. जिसने सही गेस किया गाइस उसको एक गिव अवे. माझा फेस रिव्हील करून टाकेल तू जास्त. तर गाइस हा आहे चुन्नू आमचा. हाय कर चुन्नू. ये हा आहे या सर्वांचा 1 2 and 3 यांचा काय मामा का पोलगा मामाचा चुन्नू. इसका नाम क्या है? इसका नाम क्या है आप गेस करके बता देना. कांग्रेचुलेशन से मराठी में ट्रांसलेट करके देखो. यस कॉन्ग्रेचुलेशन हिंदी में मैं बता सकती हूँ, मराठी में उसका ट्रांसलेट करके उसका नाम बताइए. और और आपके लिए क्विज है, ये कमेंट में जल्दी से बता दीजिए. जिसने 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 इसको आंसर दे दिया उसे उसे फ्री 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 के पैकेट फ्री. फ्री 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 आओ और उसका मजा लूटो गाइस. फ्री की चीजों का मजा लूटिए. इसका नाम तो बताइए. सबसे पहले सब्सक्राइब कीजिए. हाँ, जिसने सब्सक्राइब किया होगा उसी को ही मिलेगा. अब है स्टिकी थोड़ा. इसके साथ ब्लॉग का एंड करते हैं. अब ब्लॉग अच्छा लगा तो नेक्स्ट आने वाले वीडियो को लाइक कीजिए, सब्सक्राइब करिए और हमारी वीडियो शेयर करिए, कमेंट करिए, बताइए. क्विज का आंसर भी दीजिए. या और शेयर आप लोग कमेंट करके बताइए कि ये वीडियो अच्छे लगे इन तीनों में से कौन शांत है. नोटी तो आपको पता चल गया. शांत का नाम बताइए. उस शांत में गाइस मैं भी इंक्लूड हूँ. मेरा भी नाम ले सकते हो कि मैं शांत हूँ या खूब बहुत. आने वाले ब्लॉग में पता ही चल जाएगा कौन शांत है कौन नहीं. हो गया तेरा. ये हमारा सबसे नॉटी बच्चा गाइस. बस बस अच्छा, एंड करायचं तर बिनकामी ओके ओके गाईज. तर बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करून सांगा. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र.